गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार ज्या महापालिका निवडणुकांची वाट बघत होते त्या महापालिका निवडणुकांची तयारी आता जवळपास सुरू झालेली आहे। प्रारूप प्रभाग रचना ज्या आहेत त्या या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत आणि या प्रारूप प्रभाग रचनांचे जे नकाशे आहेत ते सध्या महापालिकेच्या दालनाबाहेर लावल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। नाशिकमध्ये प्रारूप प्रभाग रचना जी आहे ती 2017 नुसारच ठेवण्यात आलेली आहे। म्हणजे 2017 साली नाशिकमध्ये जी काही प्रभाग रचना होती त्याच पद्धतीनं यावेळेला देखील महापालिकेच्या निवडणुका ज्या आहेत त्या पार पडणार आहेत। 122 नगरसेवक असतील, त्यासोबतच 31 प्रभाग नाशिकमध्ये असतील। प्रत्येक प्रभागात सर्वसाधारणपणे 44-45 हजाराचे मतदारसंख्या जी आहे ती या ठिकाणी असल्याचं बघायला मिळत आहे। विशेष म्हणजे मधल्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात संशय व्यक्त केला जात होता, आरोप होत होते की सत्ताधारी त्यांच्या स्वतःच्या सोयीनुसार प्रभाग रचना करून घेत आहेत। मात्र ह्या प्रभाग रचना आता जाहीर झाल्यामुळे या सगळ्या वादावर पडदा पडलेला आहे। या सगळ्या प्रभाग रचनांवर जर कोणाला हरकत घ्यायची असेल तर 4 तारखेपर्यंतची वेळ जी आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। 4 तारखेपर्यंत कोणालाही या प्रभाग रचनांवर हरकत घ्यायची असेल तर ते या प्रभाग रचनांवर हरकत जी आहे ती घेऊ शकतात। महापालिका निवडणुकांची एकूणच तयारी जी आहे ती या निमित्तानं सुरू झालेली आहे। राजकीय पक्षाचे पदाधिकारी असतील, इच्छुक उमेदवार असतील, यांची आता या प्रभाग रचनेनुसार निवडणुकांची तयारी देखील लवकरच सुरू होणार आहे। कॅमेरा पर्सन खुशाल पाटीलसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।